शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय शिंदे सर, आमचे मार्गदर्शक या पतसंस्थेचे कोषाध्यक्ष संचालक आदरणीय मोरे सर, आपल्या पतसंस्थेचे संचालक आदरणीय सूर्यवंशी सर, आदरणीय पवार सर, आदरणीय साळुंके सर, आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक मनाळे सर आणि या पतसंस्थेचा ज्यांनी 30 वर्ष गाडा आपल्या खांद्यावरती लिलिया पेलला ते या पतसंस्थेचे विद्यमान सचिव आदरणीय सोनवणे सर आणि आपण सर्व सभासद बंधू आणि भगिनी, आज आपल्या पतसंस्थेला 33 वर्ष पूर्ण झाले. 34वी ही सर्वसाधारण सभा आपण या ठिकाणी घेत आहोत आणि एवढ्या मोठ्या पतसंस्थेचा मी चेअरमन आहे. हे कुठेतरी हे सगळे आकडे बघितल्यावर कांबळे सर खरोखरच आनंद वाटतो. वास्तविक पाहता ते पुस्तक बघितल्याच्या नंतर त्यातलं वजाही मला कळत नाही, अधिकही मला कळत नाही. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला या पतसंस्थेचा 30 वर्षापासून कार्यभार आदरणीय सोनवणे सर यांच्या खांद्यावरती आला, त्यातली जवळपास 19 वर्ष मी त्यांच्या सोबत आहे. मी पाहिला, सोबत राहून सुद्धा काही शिकता आलंच नाही. फक्त शेवटच्या ह्याच्यामध्ये अंकगणित सुद्धा गायकवाड सरांकडून घ्यावं लागतं. आदरणीय गायकवाड सर सुद्धा या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहे. खरं पाहता घरचं कुटुंब प्रमुख जर कणखर असेल, चतुर असेल, निर्णय घेण्याची त्यांच्याकडे एक दृष्टी असेल तर ते घर व्यवस्थितपणाने चालू शकतं. आणि या घराचा कर्ता प्रमुख जरी या सोसायटीचा चेअरमन जरी असला, चेअरमनच्या हातात खुळखुळा सुद्धा नसतो. माझ्या तरी नाही, सगळ्या सभासद बंधू भगिनींच्या हातात आहे. आणि या सगळ्यांचा कारभार पेलण्याची ताकद सोनवणे सरांच्या हातात आहे आणि त्यांनी पेललाय. मी त्यांच्यासोबत 1000 वेळेला लातूरला गेलेलो आहे. या कालच्या ऑडिटच्या वेळेला मोरे सर त्या आपलं जे काही ऑडिट होत असतं त्या ऑडिट वरती माझ्या तर सह्याच नव्हत्या आणि स्वतः ऑडिटर या ठिकाणी त्यांच्या ऑफिस मधले ऑडिटर या ठिकाणी आले आणि मला म्हटले, सर ही जर थोडस सह्या करा. सोनवणे सरांनी म्हटलं, पूर्ण झालं का? पूर्ण करून आणलं सर. ते हिरव्या रंगामध्ये काहीतरी केलं होतं. अशा पद्धतीनं आपलं रेकॉर्ड त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा ऑडिटर सुद्धा आपलं रेकॉर्ड चेक करत नाहीत. कारण हे रेकॉर्ड कुणाचं आहे? आदर्श शिक्षक पतसंस्थेच्या सचिवाचं, सोनवणे सरांचं आहे. हे तिथं पाठ झालेलं आहे. मी बऱ्याच वेळेला एमडी साहेबांकडे गेलोय, बऱ्याच वेळेला चांगले असे अनुभव आले. बऱ्याच वेळेला मी मोरे सर जायचं, आपले वरिष्ठ लिपिक, काम व्हायचंच नाही. सर सांगायचे जावा एमडी साहेबांकडे. आता एमडी साहेबांकडे जायचं मला थोडीशी भीती वाटायची, कारण आपण कधी भेटलो नाही, कधी बोललो नाही. डायरेक्ट कसं जायचं, त्याच्या बाजूला धीरज भाईची कॅबिन, मोरे सरला सगळं माहिती आहे. आणि बऱ्याच वेळेला जे न होणारी कामं आहेत ते न होणारी कामं सुद्धा या माणसानं करून दिलेली आहेत आपल्या सर्वांची. मी तर सभासद सुद्धा नसताना 4.5 लाख रुपये कर्ज सोनवणे सरांनी मला मिळवून दिलेलं आहे. मी त्याचा मोठेपणा सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपलं रेकॉर्ड बघा, कशा पद्धतीचं रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलेलं आहे. आज कांबळे सर तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक सभेमध्ये होतो. कसं आहे, ज्या दिवशी आपल्याकडे 4 पैसे दिसतात ना, त्यावेळेस घरातील कुटुंबाचं सुद्धा लक्ष त्या पैशावर जातं. ते जाणं साहजिक आहे. आजवर ते दिसत नव्हतं, आता ते दिसायला लागलंय. पण यासाठी आम्ही काय प्रयत्न केले. एमडी साहेबांकडे गेले, धीरज भाई यांना बोलले, गोविंदपूरकर साहेबांना सुद्धा बोलले. त्यांनी मौखिक स्वरूपामध्ये सांगितले तुम्हालाच देऊ, पण पुन्हा त्यांच्या सुद्धा मनामध्ये काय आलं कुणाला माहिती नाही. आम्ही पुन्हा टेंडर काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं. वाट बघू त्यांच्या टेंडरची. त्यांच्या टेंडरमध्ये समजा जर आपण बसत असू आणि आपले कुठेतरी संबंध त्यांचे आपले चांगले आहेत, कुठेतरी त्यांनी सुद्धा आपल्याबद्दल चांगली भावना दाखवली, तर निश्चितपणे आपली सुद्धा इमारत होईल
याबद्दल मला शंका वाटत नाही. आज रोजी 30 जूनच्या नंतर मला कोडं पडलंय, उपाध्यक्ष साहेब कोडं पडलंय मला, आपण चेअरमन राहू का नाही. कारण प्रश्न मोठा आहे. 1 रुपया जरी हल्ला या ठिकाणचा, जबाबदार सचिव नाही, जबाबदार उपाध्यक्ष नाही, संचालक मंडळ नाही, मी आहे. मला जावं लागेल बिनभाड्याच्या खोलीमध्ये. याही गोष्टीचा विचार मी दररोज करायला लागलोय. 8 दिवस झाले या गोष्टीत विचार करायला लागलो. मी काल संजू भाईला बोललो या गोष्टीवर. कारण त्या ठिकाणी काम करणारी एखादी व्यक्ती कर्तव्यदक्ष जर असेल, मी निवांतपणे झोपू शकतो ना. कारण आपल्या तिजोरीचा मालकच खमके आहे, तर आपल्या भिण्याचं कारणच काय. त्यामुळं आता प्रश्न पडायला लागला कांबळे सर मला सुद्धा. आणि कदाचित जर माझ्या मनामध्ये आलं तर मी दुय्यम साहेब जे काही निबंधक आहेत त्यांच्याकडे स्वखुशीनं नेऊन माझा राजीनामा देणार आहे. कारण माझी टर्म 28 पर्यंत आहे. असं मला एखाद्यावर विश्वास दाखवायचा नाही की पुढे कारभारच चालणार आहे. बिलकुल चालू शकतो, पण माझ्या मनातली जी काही भीती आहे, समोरची व्यक्ती समजा आता मालेगाव सर आहेत, आणखी त्याचं नॉलेज नाही, थोडं शिकत जातील, निश्चितपणे शिकतील, पण समजा या 2-3 वर्षामध्ये समजा काय घडलं तर, असं माझ्या डोक्यात यायला लागेल. माझा वैयक्तिक प्रश्न आहे तो. पण आज आपल्या आदर्श सोसायटीला आदर्शत्व मिळवून देण्याच्यासाठी ज्या ज्या आपल्या अनेक चेअरमनांनी सहकार्य केलेलं आहे, आता सगळ्याच चेअरमन असणाऱ्या, अध्यक्ष असणाऱ्या सर्व आपल्या बांधवांना सहकार्य करण्याचं प्रामाणिकपणानं कार्य सोनवणे सरांनी केलेलं आहे. म्हणून मी त्यांचं या ठिकाणी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये, आज ते शेवटची सर्वसाधारण सभेमध्ये आपल्यात सामील झालेले आहेत. त्यामुळं मी खरोखरच सर तुमचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्येही तुमचं आम्हाला मार्गदर्शन असावं ही या ठिकाणी मी आपल्याकडून इच्छा व्यक्त करू शकतो. आपली गंगाजळी 66 लाख रुपये 67 लाखाच्या घरात आहे आणि 67 लाखाच्या घरामध्ये आपली गंगाजळी कांबळे सर निश्चितपणे सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना आहे. आज जर बघितलं तर आपल्या पतसंस्थेला ऑफिस नाही आहे का? ऑफिस, आपलं ऑफिस कुठं आहे? सोनवणे सरांच्या घरात. त्याचं लाईट बिल कोण भरतंय? पतसंस्था भरते का? लाईट बिल त्यांनीच भरतात. पतसंस्था त्यांना काही त्या ऑफिसचं भाडं देत नाही, लाईट बिल पण देत नाही. कारण मी लाईट बिलवर कुठल्या सही केली नाही, अजून कुठल्या भाड्याचा चेक माझ्याकडे आलेला नाही. रूम भाड्याचा ऑफिसचा कुठला चेक माझ्याकडे आलेला नाही, त्यावरती मी सह्या केलेल्या नाही. म्हणून आपल्याला ऑफिस सुद्धा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलात आणि पतसंस्थेचं काम सुद्धा अतिशय नेत्र दीपक केलात. याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आणि सर्व सभासद बंधू भगिनींचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.